आमदाराचं नाव घेत बिलाल पटेल व सन्नामुल्ला खानची गुंडगिरी चालू आहे आणि कारवाईची मागणी सुद्धा करण्यात येते। दादागिरी, गुंडगिरी आणि राजकीय आश्रयाच्या पाठबळावर बिलाल पटेल आणि सलाउल्ला खान यांनी बीड जिल्ह्यात अक्षरशः नंगानाच सुरू केलाय। आता तर त्यांनी कळसच घातला असून 3 महिलांना बेदन मारहाण करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केलाय। या महिलांना इतकी मारहाण केली आहे की त्यांना आता उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करावं लागलंय। बिलाल पटेल हा कामखेडा गावचा सरपंच असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। लोकांना आमदार विजयराजे पंडित आणि इतर मोठ्या नेत्यांची नावे घेऊन धमकावणं आणि त्यांच्या प्रॉपर्टी बळकावण्याचा याचा गोरखधंदा आहे। रस्त्यावर महिलांना मारहाण करण्यापर्यंत आणि त्यांचा विनयभंग करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या बिलाल पटेल आणि सनाउल्ला खान यांना नेमका राजकीय आश्रय कोणाचा आहे, त्यांना कोण पाठीशी घालत आहे असा सवाल आता विचारला जातोय। ज्या महिलांना मारहाण करण्यात आली त्यांनी नेमके काय घडले हे सांगितलं आहे। तर 19 तारखेचा दिवस निघाला, मी माझ्या कामात मग्न होते। मला 4 काम होते माझ्याकडं। SP ऑफिसचं होतं, कलेक्टर ऑफिसचं होतं, मंडळ अधिकाऱ्याचं होतं, तहसीलदारचं होतं। हे 4 काम मला कसेही करायचं होतं। पण ह्या सनाउल्लाला कळलं की ही बाई आहे आता आपल्याला पूर्ण म्हणजे प्रशासनाच्या ह्याच्याने अडवणार आहे आणि हा ते कुठपर्यंत सुद्धा सिद्ध नाही होणार का हा प्रॉपर्टीचा मालक आहे म्हणून। ह्याला मी मंडळ अधिकारीकडं आक्षेप घेतलेला आहे, रजिस्ट्री ऑफिसमध्ये आक्षेप घेतलेला आहे। दुसरी गोष्ट तहसील सरांना सगळं दाखवलं की काय काय प्रकरण आहे। पूजा पवार मॅडमला सुद्धा हे दाखवलेलं आहे, सचिन सरांना सुद्धा दाखवलेलं आहे आणि नवनीत सरांना सुद्धा मी दाखवलेलं हे प्रकरण आणि सगळ्या पोलीस चौकीत हे प्रकरण गाजलेलं आहे। हे अगोदर पण ह्यांनी काय केलं, गुंडांना आमच्यावरती पाठवून काय बोललं की बापाला मारलं। आम्ही माझ्या वडिलांना मारले नाही आहे, पण ह्यांनी पप्पाला पट्टी पडवून त्यांना 50 लाखाचा लालच देऊन पप्पाला उलटा गुन्हा आमच्यावरती नोंदवायला लावला। आणि आता हा काय बोलतो की ह्यांच्या घरात वाद आहे। आमच्या घरात वाद कोणता आहे? आम्ही 6 बहिणी सोबत आहे, भाऊ सोबत आहे, आई सोबत आहे, आमचं सगळं चांगलं चाललंय। आम्ही सगळे वेल क्वालिफाईड आहे, सगळे प्राध्यापक आहेत, सगळे आपल्या जॉबवरती करतायत। आम्ही आमच्या कामाने काम आहे। एक जरी गुन्हा आमच्यावरती दाखवा की हे गुन्हा यांच्यावरती नोंद आहे म्हणून। हा सनाउल्लाचा मी रेकॉर्ड काढला आहे। सोलापूरमध्ये त्याच्यावरती गुन्हा आहे। बालीपीरची एक बाई आहे, तिचा त्याच्यावरती गुन्हा आहे जो हायकोर्टातून तो तिच्याकडूनच झालेला आहे। त्याच्यानंतर आता गुटखा माफिया म्हणून आता 2 महिने अगोदर त्याच्या भावाला आतमध्ये टाकलेलं आहे। आणि त्याच्यानंतर सनाउल्लावरती किती गुन्हे, त्यांनी किती प्रॉपर्टी हस्तगत केलेली, किती सारा म्हणजे माझ्यावरती तर मला त्यांनी जे त्या दिवशी केलं तर त्या दिवशी तहसील ऑफिसमध्ये मी 4-4:30ला आणखी वापस गेले, मी कोर्टातून वापस गेले। हे सगळं प्रूफ सोबत मी तुम्हाला सांगते, माझ्याकडं पूर्ण रेकॉर्ड आहे, प्रूफ आहेत, तिथले वकील आहेत, तिथले कर्मचारी आहेत, तिथले सगळ्यांना माहिती आहे का मी तिथं आले होते, कशासाठी आले होते ते पण त्यांना माहिती आहे। मी शेळके सरांचा वेट करत होते ते पण त्यांना माहिती आहे। आणि दुसरी गोष्ट, हा सनाउल्ला आतमध्ये आला, माझी बहीण होती, मी बसलेले होते बाजूला बेंचवरती, आई पण होती तिथं आणि माझी बहीण तिकडे टायपिंगला गेलेली होती। त्या टायपिंगला गेले, तिला एकटी बघून लगेच तिच्या हातातली थैली घेतली आणि तिला थापड़ मारून काय बोलतो कि चल उठा, बोले इसको जंगल में लेके जाएंगे, बोले इसको देखेंगे क्या करते, बोले ये लोग क्या है, मेरी पहुंच कहाँ तक है, बोले मेरे पास बहुत पैसे है, प्रशासन मेरे हाथ में है, बोले और मेरे को कोई नहीं रोक सकता। हे कोणतं गुंडागर्दी चालली तुमची? माझं एक क्वेश्चन आहे की ही कोणती गुंडागर्दी की आम्हाला उचलायचं दिन दहाडे? म्हणजे त्या दिवशी पण त्याचा तोच प्लॅन होता का आम्हाला उचलायचा? जर आम्ही त्याला मारलं, आम्ही त्याला काय केलं तर ते आमचं डिफेन्स आहे ना, आम्ही ते करणारच का? आम्ही त्याला बोलणार की घ्या आम्हाला उचलून घेऊन जा म्हणून तुम्ही? हे खोटं आहे का सर? ते डिफेन्समध्ये कोणीही आपल्यासाठी करतोय, प्रयत्न करणार नाही का मी? आज तुम्हाला माझे जखमा दाखवते पीठवरती, त्याने काय आणलं होतं काय नाही मला नाही माहीत, मला किती मार लागलेला तर। हे सनाउल्लाची गुंडागर्दी किती वेळ चालणार? अजित दादा, तुम्ही पालकमंत्री, तुम्ही काय करताय? तुमच्या जिल्ह्याचं नाव खराब होतं। एक मुस्लिम महिला एक बुरख्यामध्ये बसून हे काम होते माझ्यासोबत, हे काय चाललंय? पालकमंत्री तुम्ही काय त्याला आळा घालत? तुमच्या एक फोनवरती सगळं काम होऊन जाईल सर, आमची मदत करा सर तुम्ही। अजित दादा तुम्ही काय करताय? तो एक लाडकी बहीण म्हणून तुम्ही आमची साथ दिलेली, मग आज लाडकी बहीण बेआबरू होती रस्त्यावरती, तुम्ही काय बघतात आमच्यासाठी? एका लाडका भाऊ म्हणून मी तुम्हाला मानते, तुम्ही मला लाडकी बहीण म्हणून माझी इज्जत आबरूची तुम्ही हे करा, कमीत कमी एक फोन तरी करा त्या SP सरांना काही काय चाललंय म्हणून। मी काय करू सर? मी आत्मदहन केलं तर मग तुम्हाला वाटेल का ही नाही महिला ओरडून बोलत होती खरं होतं म्हणून? आज तो भूमाफिया जिंकतोय, मी हारते सर।
आज विजयराजेचं कशासाठी यांना इतकं कधी बघितलं तर विजयराजे माझ्या पाठीमागं उभं राहिलेलं, विजयराजेचं मी कार्य करताय, सगळ्यांना रजिस्टर ऑफिसमध्ये आलं तिथं तोच दाखवतो, हा सनावला बोलतो ॲडव्होकेट आहे. हा ॲडव्होकेट आहे. मी जे ॲडव्होकेट असोसिएशनचे सर आहेत मी त्यांना विचारते की ॲडव्होकेटला स्त्रियांची इज्जत करता येते का नाही येते का? तुमच्या रूल्समध्ये हे नाही आहे इज्जत करायची, स्त्रियांची रस्त्यावर धरायचं, त्यांना घाण बोलायचं. माझ्याकडे रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवते आणि असोसिएशनच्या सरांना मी बोलते की ह्याच्यावरती स्ट्रिक्टली कारवाई घ्या, ह्याचं वकालतनामा कॅन्सल करा, ह्याची वकालतची डिग्री कॅन्सल करा सर. कारण की ह्यानी भर दिवसात माझी आई 70+ आहे, मी 40+ आहे, माझ्या बहिणी पण 40+ आहेत. आज आम्ही आमच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेणार सर, कारण की आम्हाला न्याय भेटत नाही आहे सर. SP सरांनी ह्याच्यामध्ये डोकं घालायला पाहिजे की हे काय चाललं आहे माझ्या बीड शहरात, आमची चूक कुठे आहे सर. वारंवार आम्ही तुम्हाला NC दिल्यात, वारंवार आम्ही तुम्हाला ॲप्लिकेशन दिलेत. आज 6 महिन्यापासून मी पोलीस चौकीत येते जाते सर. आज मी जगा ॲप्लिकेशन दिलेले सर. हे माझं कोर्टाचं स्टे आहे सर. हे ऑर्डर आहे, माननीय न्यायालयाची ही ऑर्डर आहे, ह्याच्या विरुद्ध तो जातोय. स्टेटस को आलेलं आहे त्या प्रॉपर्टीवरती. मग हा सनाउल्ला कशासाठी प्रॉपर्टीवर येतोय, कशासाठी भाडे करून दबाव टाकतो, कशासाठी माझ्या इज्जतवर हात टाकतोय? हा स्टेटस कोर्ट आहे माझ्या माननीय न्यायालयाचा आम्हाला आलेला आहे की जशास तसे मनाई हुकूम आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं की त्या प्रॉपर्टीला कोणीही काही छळ करायचा नाही. मग हा का जबरदस्ती ताबा घेण्याच्या ह्याच्यात आहे, का जबरदस्ती आम्हाला मारण्याच्या ह्याच्यात आहे, का जबरदस्ती आम्हाला स्त्रियांना हा बदनाम करण्याच्या ह्याच्यात आहे? कशासाठी? आम्ही काय बिघडलं, ह्याचं काय घेतलं आम्ही आतापर्यंत? कधी तुझ्या रस्त्याला दिसलोत का? आम्ही आमच्या प्रॉपर्टीवरती, आम्ही आमच्या घरात आहेत आणि आम्ही जे काय करतो ते प्रशासनाच्या अनुसरूनच करतो की जे आम्हाला कानून हमारा हक आहे, हम वही हक लेना चाह रहे आणि हे हक्क मला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे माझे ॲप्लिकेशन आहेत, हे सगळे ॲप्लिकेशन मी तिथे दिलेले. हा माझा दिवाणी दावा आहे आणि हा दिवाणी दावा कोर्टात चालू आहे. ह्याच्या अलावा 420चा गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे. त्याच्यानंतरही त्यांनी त्याच्यामध्ये हेरफेर केली, नंतर त्यांच्यावरती आणखी 420चा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतरही इतकं हे करता येतं म्हणजे किती गुंड प्रवृत्ती. मला न्याय कुठून भेटणार सर? आज मी कसं सेफ होणार सर? जेव्हा इतके गुन्हे असून सुद्धा त्यांनी आज भर रस्त्यात मला पकडलं सर, माझा न्याय कोण देणार मला? तुम्ही याबद्दल SPला वगैरे भेटून तक्रार वगैरे अशी काही केली आहे का? लेखी तक्रार सुद्धा दिलेली आहे मी, त्यांना भेट घेऊन सुद्धा तक्रार दिलेली आहे. ज्या वेळेस सोनवणे सर जे आहेत ना, देशमुख सरांचा मॅटर झालेला, त्यांचा भाऊ आलेला होता दहेसाठी त्यांचा काहीतरी, त्या दिवशी पण मी तिथं होते. त्या दिवशी पण मी ह्यांना भेटले, कुणाला SP सरांना, DYSP सर पूजा मॅडमला, की माझं हा प्रकरण आहे, हे गुंड प्रवृत्तीचे लोक मला रस्त्यावरती अडवतात आणि मी काय करू म्हणून. तर ते लोक काय बोलतात की नाही तुम्ही पोलीस चौकीत जा. मी पोलीस चौकीत जाते. अगोदर पवार सर होते, त्यांनी काही ऐकलं नाही आहे माझं. आता तिथं आलेले बांगर सर, कुठं? शिवाजी पोलीस चौकीत. मी कुणाला न्याय मागायचा? तिकडं खेडकर सरांकडे गेले, त्यांनी काही केलं नाही. इकडं फक्त मला थोडंसं कॉपरेट भेटलं आहे बल्लाड सरांकडून. बल्लाड सरांनी सनावला बोलवलं, पण आज बल्लाड सरांवरून सुद्धा मला असं वाटतं की तो कुणालाही भेट नाही म्हणून, कारण की बल्लाड सरांची त्यांनी एकही आवाज त्यांनी ऐकलेली नाही आहे. बल्लाड सरांनी सांगितल्यानंतर त्यांनी हा राडा मला तहसील ऑफिसमध्ये येऊन केलेला आहे आणि हा बोलतोय की आम्ही तिथं बसलेले. अरे भाई, हम क्यों बैठेंगे तेरे रास्ते, एक गुंडे के नाथ को हम क्यों लगेंगे? बल्लाड सर ने इसको खुद पूछा है कि बोले सना को कोई लेडीज छेड़ सकती है क्या? बोले